अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। ए मुली, दिसत नाही का घोडे येत आहेत ते? उठून पळाली का नाहीस? काही झालं असतं तर? एवढ्या वेगाने आपल्याकडे येणाऱ्या घोड्यांना पाहून तुला भीती नाही वाटली? भीती वाटली ना, खूप भीती वाटली. तरीही बसून राहिलीस का? बाकी मुली तर पळून गेल्या. मी पण पळाले होते, पण मला अचानक माझ्या दाजींचं म्हणणं आठवलं. ते मला बोलले होते, शंकरदेव नेहमी आपली मदत करतात, आपल्यावर कुठलंच संकट येऊ देत नाही. मग शिवशंभूंना संकटात टाकून कशी पळू शकले असते मी? आम्हास आमच्या घोड्याच्या वेगावर आधीच बेसड घालायला हवी होती. चूक झाली, आम्हास माफ करा. नाही 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 नाही, असं नका करू. माझी आई सांगते, जर कुणा मोठ्याने लहानासमोर हात जोडले ना, तर छोट्याच्या माथी पाप लागतं. आणि तुम्ही काय माझ्या माथी पाप चढवणार आहात? तोंड सांभाळून बोलत जा मुली. माहितीये का कोणाशी बोलतेस तू? कोण आहे ते? गंगोबा, नेहमी आपल्या नावाचा ढोल वाजवणं गरजेचं नसतं. अहिल्या, तू ठीक आहेस ना? चल, आपण घरी जाऊया. तुम्ही सगळ्या चौंडी गावातल्या आहेत? हो, माझे दाजी ना गावचे पाटील आहेत, माणकोजी. जे कोणी पाहुणे आमच्या गावी येतात ना, ते सगळ्यात आधी आमच्या घरी येतात. तुम्ही पण याल ना? अहिल्या, घरी चल लवकर, कपिलाला वासरू झालाय. खरंच? हो, चल. पहा, तुम्ही आलात आणि किती चांगलं झालं. कपिलेला वासरू झालंय. कपिला माझी गाय आहे. तुम्ही पण पाहायला या हा, नक्की. चला. जय शिव शंकर नमामि शंकर शिव जय शिव शंभो. जय गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. आई, आता तू यात वेलची टाकणार ना? अरे, केशर तर मी विसरलेच. घरातल्या स्वयंपाकावर लक्ष नाही दिलंस तर लक्षात कसं राहणार?
स्त्रीसाठी याहून गरजेचं काहीच नसतं. म्हणजे घरी आणि स्वयंपाकघरातच बसून राहा, बाहेर जायचंच नाही? आई, तू ना अगदी रेणूच्या सासू सारखी बोलतेयस. हा, प्रत्येक सासू हेच बोलत असते. पण तू तर माझी आई आहेस ना, मग सासू सारखी का बोलतेस बरं? देवा देवा, तुझे प्रश्न पुन्हा सुरू झाले. तोंड बंद ठेव आणि लवकर जाऊन भांडी घास. आई, मला खरवस एवढा आवडतो, मग तू रोज रोज का नाही बनवत ग? आणि आज पण एवढा थोडासा. बाळाला जन्म दिल्यावर जेव्हा गाय पहिल्यांदा दूध देते ना, त्यापासून बनतो हा खरवस. रोज रोज कुठून बनणार? अच्छा आई, जेव्हा हा खरवस बनेल तेव्हा मला चाखू देशील ना? नाही, खास पाहुण्यांसाठी बनवलाय. आधी ते खातील. वाचला तर तुला मिळेल. बघ नाही, मी तर कितीतरी भांडी घासली आहेत बघ, आणि पुरणपोळी पण बनवली, आणि मला आता खूप भूक लागली आहे. आता तू बोलतेस की पाहुणे आधी खाणार. तू खरवसचे नाव घेऊन माझ्याकडून कितीतरी काम करून घेतलंस. असं कोणी आपल्या मुलीसोबत करतं का? माफ कर ग माझे आजी. जा, आता सगळ्यांसाठी आसनं लाव. आम्हाला असं वाटतं की आम्हाला तुम्ही घरात ठेवल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आम्हाला तुमच्या सुरक्षेची चिंता आहे माणकोजी. आम्ही तर या गावात कुठेही तंबू लावून राहू शकतो. पेशवे बाजीराव मराठा साम्राज्याचा ध्वज देशाच्या कानाकोपऱ्यात उभारू इच्छितात, आणि तुम्ही सुद्धा त्यांचंच काम करत आहात सुभेदारजी. असं समजा की या दैवी कार्यामध्ये माझाही हा एक खारीचा वाटा आहे. भरोसा ठेवा तुम्ही. गावात कुणालाही कळणार सुद्धा नाही की तुम्ही कोण आहात ते. तुम्ही एवढा मान देताय तर मी नाही कसं म्हणू शकतो. दाजी बोलले आहेत तर मी कुणालाही सांगणार नाही की आमचे पाहुणे सुभेदार आहेत. रेणूला पण नाही. अहो, जेवण तयार आहे. या ना. सुभेदार साहेब, तात्यासाहेब, भोजनास सुरुवात करा. काय करतेस तू? आधी सगळ्यांना जेवू दे, मग आपण दोघी बसू. पण असं काय? या दोघांनी तर काही काम केलं नाही, तरी हे दोघं आधी जेवणार आणि मी नंतर. असं का? भूक तर मला आधी लागली होती ना. हो, पण पाहुण्यांसमोर तर रीती परंपरा पाळाव्या लागतात. पण आई, मी तर रोज दाजींसोबत जेवते. त्यांनीच डोक्यावर बसवून ठेवले तुला, नाहीतर मुली नंतरच जेवतात. पण असं काय? कारण हे आपल्या धर्मग्रंथात लिहिलंय. म्हणजे आधी भूक मला लागली तरी पण मी नंतर जेवणार, असं लिहिलंय? हो. कोणी लिहिलं आहे? पुन्हा वाद घालायला लागलीस? गप्प बस.
देवानेच लिहिलंय. तू कन्या आहेस आणि कन्येसाठी नियम वेगळे असतात. झालं ना तोंड बंद? चल आता आज जाऊया. आई, बस एक शेवटचा प्रश्न. तुम्हाला कसं माहिती की ते देवानं लिहिलंय? तुम्ही पाहिलं का? दाजी, तुम्हीच तर म्हणता ना की देव तर कधीच चुकत नाहीत. पण यावेळेस एवढी मोठी चूक कशी काय केली देवाने? या देवाची काय चूक आहे? चूक केलीये ना त्यांनी. स्त्री आणि पुरुषाला सोबत भूक लागली, जर आधी पुरुषाला भूक लावायची मग ते आधी जेवले असते, नंतर स्त्रीला भूक लावायची मग ती जेवली असती. सगळे खुश, वाद होणारच नाही. ही तर खरंच खूप मोठी चूक केली आहे देवाने. तुझ्या या शब्दांच्या बाणांनी तर मोठे मोठे युद्ध जखमी होऊ शकतात बाळा. काय गंगूबा? वहिनी, बसू दे हिला आमच्या सोबत. लहान आहे, आतापासून हिला रीती परंपरेच्या बंधनात का अडकवायचं? बस बाळा. माहितीये, आज माझ्या आईने खरवस बनवला आहे. तिच्यासारखा खरवस तुम्ही आजवर कधीच खाल्ला नसणार. हो, आणि माहितीये का, रोज रोज खरवस नाही बनत, कारण गाय रोज रोज वासरू देत नाही ना, म्हणून. अहिल्या, नमस्कार पाटील साहेब. नमस्कार नमस्कार. काही संदेश पाठवलाय का पंडितजींनी? हो, सिद्धेश्वर मंदिरात उद्या गौ पूजेचं आयोजन केलं आहे, तर तुमची गाय तुम्ही पूजेत नक्की घेऊन या. ही तर खूप सौभाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी. पंडितजींना सांगा की चिंता करू नका. सकाळ होताच कपिलला मी देवळाच्या बाहेरच्या गोठ्यामध्ये बांधून जातो. अगदी योग्य. येतो मी. नमस्कार. नमस्कार. माहितीये कपिला, आई खूप रागवली आहे माझ्यावर. जेवल्यानंतर बोलतच नाहीये माझ्यासोबत. मी काहीच केलं नाहीये खरंच. बस त्या पंडित काकांना प्रश्न विचारले. माहितीये, ते पंडित काका ना अगदी आईसारखे आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी नाही म्हणतात. कपिला, तू तर तुझ्या वासराला झोपवशील, पण मला कोण झोपवणार? आई तर तोंड फुगवून बसली आहे. काय बोललीस? आईचा राग उतरला असेल. खरं बोलतेस ना तू कपिला? एक आई आपल्या मुलांवर एवढा वेळ रागवूच शकत नाही. माझी सोनुली गोनुली आई अजून रागवली आहेस? मला काम करू देत. तू जा बघू इथून. एवढ्या रात्री कोणी काम करतं का? उद्या कर काम. नाही, तू झोप जा बघू. माझी लाडकी प्रेमळ आई जेव्हा रागवते ना तेव्हा अजिबात चांगली वाटत नाही, आणि जेव्हा ती हसते ना तेव्हा ती एकदम शेवंतीच्या फुलासारखी वाटते, आणि मंदिरात बसलेल्या देवीसारखी पण. खूप सुंदर. लाडी गोडी नको लावसा. मग गोडी लाडी करू आई? आई, जोवर तू मला झोपवणार नाही ना तोवर मला झोप नाही येणार. हे बघ, मी कान पण धरलेत. अजून काही करू? जसं की मी जे काही सांगेन ते सगळं ऐकशील? नेहमीच तर ऐकते. अच्छा, मग काय बोलले होते मी? एवढे प्रश्न विचारायचे नाहीत म्हणून. पण तू तर पालथ्या घड्यावर पाणी. सुभेदार,
केवढे मोठे आसामी, काय विचार करत असतील ते. आईने असे संस्कार दिलेत आपल्या मुलीला. पण आई, ते तुझ्याबद्दल वाईट का बोलतील? भूक तर मला लागली होती ना, आणि त्यांच्यासोबत बसून तर मी जेवली होती ना. पण ते जे पंडितजी होते ना, ते अरे देवा, काय करू मी या मुलीचं? अहिल्या, आता तू मोठी झालीयस. लग्न करून सासरी जायची वेळ आली आता. 2 वर्षांपूर्वी तू जे काही करायचीस ना, ते तू आता नाही करू शकत. आता तुझ्या वागणुकीवरून तुझ्या आईची परीक्षा घेतली जाणार. चूक तू करशील आणि बोट माझ्याकडे दाखवलं जाईल. पण आई, तुला किती चिंता आहे माझ्या लग्नावरून. आई, माहितीये का, रेणू आहे ना, ती पण खूप त्रासली आहे बिचारी. बोलत होती सासूरवाडीमध्ये आपल्या इच्छेनुसार काहीच करू शकत नाही. आई, मला इकडेच राहायचंय. मला कुठेच जायचं नाहीये. माझ्या दाजी आणि आई सोबतच राहायचंय. असं कधी बोलायचं नाही. प्रत्येक मुलीला लग्न करून सासरी जावंच लागतं. आई, तू हसलीस ना, म्हणजे तुझा राग कमी झाला हो ना. चल आता मला झोपव तू. ठीक आहे, पुन्हा असं नाही वागणार ना. खोटं कधी बोलू नये म्हणून नक्की नाही बोलू शकत, पण प्रयत्न मात्र करेन. वेडी कुठली. चल झोप. दुडू दुडू धावत पाऊल गुजीर मायेच्या दुलईत. खंडेरावांनी काल 2 चुका केल्या आहेत. एक तर प्राणाला सतवलंच, पण भालजींसोबतही खूप अयोग्य वर्तणूक केली. पण नेहमीसारखंच अक्कासाहेब यावेळी पण त्यांच्या मुलाच्या चुकीवर पांघरून घालतीलच. हे आपण होऊ नाही द्यायचं. म्हणजे मोठ्या सरकारांच्या त्रागापासून वाचणार नाही खंडेराव. मोठ्या सरकारांना पण समजू देत की अक्कासाहेबांच्या अति लाडामुळे खंडेराव किती बिघडले आहेत. आता लक्ष नाही दिलं ना, तर खंडेरावांच्या या कृत्यांमुळे मोठ्या सरकारांना आपली गादी सोडून परत जावं लागू नये इतकंच, जिकडून त्यांनी सुरुवात केली होती. अजून पेरलं नाही आणि पीक वाटायला लागले. चोरून गप्पा ऐकत होतीस का आमच्या? नाही बानाताई, आम्ही तर पक्षाला दाणे टाकायला आलो आहोत. जर कानावर काही पडलं असेल तर ते कुणाला सांगण्याचा प्रयत्नही करू नकोस, समजलं? अजिबात नाही द्वारकाताई. तुम्हीच तर सांगता ना की आम्ही खांडाराणी आहोत, तलवारीशी लग्न करून आलो आहोत. तुमच्यासारखे मोठ्या सरकारांनी फेरे नाही घेतलेत आमच्यासोबत, म्हणून आमची काय लायकी. ती तर आहेच. जेवढ्या पाण्याच्या वर दिसता ना तुम्ही, तेवढ्याच आतही आहात. पण विसरू नका की आमच्या सोबत राहण्यातच भलं आहे तुमचं. आम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे द्वारकाताई की पाण्यात राहून मगरींशी वैर करायचं नसतं. पण एक सांगू का, तुम्हाला आज खंडेराव कितीही अकार्यक्षम वाटत असले तरी लग्नानंतर सगळं काही बदलतं. वय तर झालंच आहे ना त्यांचं लग्नाचं. जरा विचार करा, एखाद्या मोठ्या घराण्याची हुशार कर्तबगार मुलगी
खंडेरावांची पत्नी बनून आली आणि खंडेरावांना मुठीत घेऊन स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवू लागली, तर काय होईल? खंडेरावाची पत्नी. कळत नाही तुम्ही इथे थांबण्याचा निर्णय का घेतलात? तुम्हाला पाहून वाटतंय की तुम्ही इथे खुश आहात सरकार. हो, खुश तर आहोतच. देवाच्या कृपेने तुम्ही सदैव खुश राहावं. तर त्या मुलीसाठी तुमचं वागणं जरा जास्तच सौम्य आहे. सरकार, माणसाने आपल्या कुवतीप्रमाणे आणि पदाला साजेसं वागावं. सगळे एक समान नसतात. लहान मोठ्याचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न नेहमीच विद्रोहाचं रूप घेतं सरकार. सगळं उद्ध्वस्त होतं. तुम्ही त्या मुलीसोबत जास्त स्नेहसंबंध ठेवू नका. कुठे तुम्ही, कुठे ती? गंगूबा, जर असं आहे तर आताही आम्हाला तिकडेच असायला होतं. शिळ्या मेंढ्या हाकत, गावाच्या पडक्या वाड्यात. तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की राजपरिवारात जन्म नाही झालाय आमचा. आम्ही आधी गुराखीच होतो. अरे आज मी घेऊन जाणार तुम्हाला फिरायला, ठीक आहे? चला, काही वेळ तरी शांती राहील. प्रश्न विचारून त्रास तर देणार नाही मुलगी. एवढ्या सगळ्या शेळ्यांना सांभाळशील? हो. पण किती शेळ्यांना नेत आहेस हे कसं लक्षात राहणार? मोजता येतं का? नाही. एखादी शेळी हरवली तर? अशी कशी हरवणार? मी सगळ्यांना ओळखते. प्रेम करते ना मी यांच्यावर. जाऊयात? भीमा, लक्ष्मी, वासंती, भोलू, सोनटक्का, गोलू, चमेली, चिकू, कुंडा. एक बी राहिलीये. कोणी राहिलं का? अशी पाहते की सगळ्यांना चेहऱ्याने ओळखते. मला तर ही मुलगी हा, नट्टू. नट्टू, 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 कुठेस तू? नट्टू, नट्टू, थांब, मी आले. अरे नट्टू, थांब. अरे नट्टू, तुला लागलं तर नाहीये ना? लक्ष ठेवत जा. आई म्हणते लहान मुलांनी असं एकटं एकटं फिरायचं नसतं, हो ना? पाहिलं, मी बोलले होते ना, बकरी हरवूच शकत नाही. गुरुजींकडून भावांसारखं गणित नाही शिकले मी. शाळेत नाही जात ना, पण मला एवढं माहितीये की माझ्याकडे चिंचेच्या जेवढ्या बिया आहेत ना, तेवढ्याच शेळ्याही आहेत. आता मी जाते. अच्छा.
पाहिल्यात ना गंगोबा, छोट्याशा गावाची एक छोटीशी मुलगी आणि किती बुद्धिमान. विचार करा, जर हिला योग्य मार्गदर्शन मिळालं तरी काय नाही करू शकणार. लोक खरंच म्हणतात, हिरा खाणीतच सापडतो.